नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण मागील व्हिडिओमध्ये आपण कटिंग पाहिली होती, ब्लाऊजची पेपर कटिंग व पेपर अस्तरवर ठेवून कसा कट करायचा ते। तर आज आपण 38 साईजच्या कटोरी ब्लाऊजची पूर्ण शिलाई पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप। तर मी अशा प्रकारे ब्लाऊज पीसचा कापड हे सरळ टाकला आहे आणि त्यावर अस्तर अशा प्रकारे टाकला आहे। अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचा आहे व पिना लावून घ्यायचे आहेत, कारण आपला अस्तर हे सरकणार नाही। आणि अशा प्रकारे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। शिलाई देत असताना आपल्याला कॉर्नरवरून शिलाई द्यायची आहे। 2 रेषा इतका आपल्याला अंतर सोडून शिलाई द्यायची आहे गळ्याला। तर आपली गळ्याला शिलाई देऊन झालेली आहे। तर मी आता खालच्या बाजूने म्हणजेच कमरेच्या भागाला शिलाई देऊन घेणार आहे। तर मी खालच्या बाजूने शिलाई देण्यासाठी अर्धा इंच इतका अंतर घेतलेला आहे अशा पद्धतीने। तर आपली शिलाई देऊन झालेली आहे आणि आता आपल्याला हे एक्स्ट्राचं थोडंसं कापड कट करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता आता गळ्याचंही ब्लाऊज पीसचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। तर पाहू शकता आपले कट्स देऊन झालेले आहेत। मी आता पिना काढून घेत आहे आणि आता आपल्याला हे ब्लाऊज सरळ करून घ्यायचं आहे। पाठीमागील भाग अशा प्रकारे आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता मी ते पाठीमागील भाग सरळ करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला गळ्यावर फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि खालच्याही बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला। आपल्याला शिलाई देत असताना कपडा हा हाताने प्रेस करत शिलाई द्यायची आहे। तर पाहू शकता आपली शिलाई देऊन झालेली आहे। तर आता आपल्याला अशा प्रकारे अस्तर हे ब्लाऊज पीसला जोडून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण पाठीमागील भागाला अशा प्रकारे शिलाई देऊन घ्यायची आहे। अस्तर हे आपल्याला ब्लाऊज पीसला अटॅच करायचं आहे, त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची असते। तर पाहू शकता आपल्या पाठीमागील पूर्ण भागाला शिलाई देऊन ही झालेली आहे। आणि शिलाई देणं झाल्यानंतर आपल्याला आता हे एक्स्ट्राचं थोडंसं कापड जे ब्लाऊज पीसचं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर पाहू शकता आपलं एक्स्ट्राचं कापड कट करून झालेलं आहे। आता आपल्याला पाठीमागील भागाला टक्स द्यायचे आहेत, त्यासाठी आपल्याला पाठीमागील भागाचं सेंटर काढायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊजचे एकमेकाचे टोक असे ठेवायचे आहेत एकमेकावर बरोबर आणि मध्यभागी आपल्याला अशा प्रकारे खडूने मार्किंग करून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला मार्किंग केलेल्या ठिकाणी सरळ रेषा अशा प्रकारे द्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कपडा हा फोल्ड करून टक्स द्यायचा आहे। तर मी इथे टक्सची उंची घेतली आहे 4.5 इंच। पाहू शकता मी ते टक्सची उंची घेतली आहे 4.5 इंच आणि अशा प्रकारे आपल्याला रेषा मारून घ्यायची आहे व टक्सला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि टक्सची रुंदी घ्यायची आहे आपल्याला अर्धा इंच अशा पद्धतीने। तर पाहू शकता आपला एक टक्स देऊन झालेला आहे, दुसराही टक्स आपल्याला अशाच प्रकारे द्यायचा आहे। तर आपली पाठीमागील भागाची पूर्ण शिलाई झालेली आहे। अशा प्रकारे आपला पाठीमागील गळा हे गोल छान आलेला आहे। तर आता आपल्याला समोरील भाग हे अस्तर हे ब्लाऊज पीसला जोडून घ्यायचे आहेत। समोरील भाग अशा प्रकारे ही आहे कटोरी। तर मी अशा पद्धतीने
अगोदर आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहेत भाग. समोरील भाग हे एकमेकासमोर अशा पद्धतीने ठेवायचे आहेत. अगोदर गळ्याचे भाग हे एकमेकासमोर ठेवायचे आहेत. त्यावर आपल्याला अस्तर हे सरळ टाकायचं आहे. आपल्याला ब्लाऊज पीसचा कपडा हे अशा प्रकारे सरळ टाकायचा आहे. आणि आता आपल्याला दोन्ही साईडने कटोऱ्या ठेवायच्या आहेत. अशा प्रकारे अगोदर अस्तरच्या ठेवायच्या आहेत व नंतर त्यावर ब्लाऊज पीसच्या टाकायच्या आहेत, सरळ टाकायच्या आहेत. अशा पद्धतीने. तर आता आपल्याला हे अस्तर व ब्लाऊज पीसचं कापड हे जोडून घ्यायचे आहेत. तर आपल्याला यांना शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला उलट्या बाजून आपल्याला अशी शिलाई द्यायची आहे. तर आता कटोरीला शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि आता आपल्याला एक्स्ट्राचं कापड हे कट करून घ्यायचं आहे. तर आपल्याला अशाच प्रकारे दुसऱ्या साईडच्या कटोरीला व समोरील भागाला शिलाई देऊन घेऊन एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला द्यायचे आहेत कटोरीला टक्स. त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला दोन्ही टोके एकमेकावर ठेवायचे आहेत कटोरीचे व आणि टक्स पॉईंटची रुंदी घ्यायची आहे 1.5 इंच आणि उंची घ्यायची आहे 2.25 इंच व अशा प्रकारे रेषा मारून घ्यायची आहे व त्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे. पहिल्यांदा आपल्याला लॉक करायचं आहे व नंतर अशा प्रकारे लॉक करायचं आहे. तर पाहू शकता आपली कटोरी एकदम गोल आलेली आहे व कटोरीला पफ ही छान आलेला आहे. तर अशाच प्रकारे मी दुसरी कटोरीला टक्स देऊन घेतलेला आहे. तर आता आपल्याला कटोरी ही समोरील भागाला अटॅच करून घ्यायची आहे, म्हणजे शिवून घ्यायची आहे. तर पाहू शकता आपल्याला कटोरी अटॅच करताना शिवताना खालच्या साईडनेच आपल्याला शिलाई द्यायची असते अशा पद्धतीने आणि अर्धा इंच इतकं अंतर घेऊन आपल्याला शिलाई द्यायची आहे. तर पाहू शकता आपली एका साईडची कटोरी ही शिवून झालेली आहे आणि आपल्याला कटोरीच्या बाजूला डबल शिलाई द्यायची असते. तर पाहू शकता आपल्याला दुसऱ्या साईडची कटोरी अशाच प्रकारे अटॅच करून घ्यायची आहे. आणि गळ्याचा भाग थोडासा एक्स्ट्रा झालेला आहे, तो कट करून घेतला आहे मी कटोरीचा गळ्याच्या साईडने. तर पाहू शकता आपल्या दोन्ही कटोऱ्या जोडून तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला क्रॉस पट्टी जोडायची आहे. त्यासाठी मी अशा प्रकारे क्रॉस पट्ट्या घेतल्या आहेत आणि आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला खालच्या साईडने क्रॉस पट्टी ही सरळ ठेवायची आहे आणि अस्तरची क्रॉस पट्टी ही अस्तरच्या बाजूने ठेवायची आहे. तर पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे क्रॉस पट्ट्या ठेवायच्या आहेत आणि त्यावर आपल्याला 1/2 इंच इतकी शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजेच
अर्धा इंचाचं अर्ध करायचं आहे आपल्याला आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि आता आपल्याला अस्तरची क्रॉसपट्टी अशा खालच्या बाजूने ठेवून आपल्याला मधील भाग अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे आणि खालची क्रॉसपट्टी आपल्याला दोन्ही क्रॉसपट्ट्या जोडून आपल्याला त्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे. मधील भाग हा आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये येऊ द्यायचा नाही आहे, तो आपल्याला मध्ये ढकलायचा आहे आणि दोन्ही क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला ज्या साईडने आपण 3 इंच इतकी क्रॉसपट्टी घेतली होती गळ्याच्या साईडने, त्या साईडकडून आपल्याला अशा प्रकारे कटोरीचा भाग काढून घ्यायचा आहे. तर पाहू शकता आपली एका साईडला भागाला क्रॉसपट्टी लावून झालेली आहे. दुसऱ्याही साईडला क्रॉसपट्टी आपल्याला अशाच पद्धतीने लावून घ्यायची आहे. तर पाहू शकता आपली दुसरी क्रॉसपट्टी ही लावून तयार झालेली आहे. आपली थोडीशी एक्स्ट्रा झालेली क्रॉसपट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे. आणि आपल्याला कटोरी ही थोडीशी क्रॉसमध्ये वाटत असेल, एक्स्ट्रा कापड दिसत असेल, तर अशा प्रकारे आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आपल्या दोन्ही साईडच्या क्रॉसपट्ट्या लावून तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला ब्लाऊजला आयपट्टी व हुकपट्टी लावायची आहे. त्यासाठी आपल्याला 1-2.5 इंचाची व 1-2 इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि मी अर्धा इंच इतकी फोल्ड करून घेतलेली आहे. तर आपल्याला इकडच्या भागाला आता आयपट्टी लावायची आहे. त्यासाठी मी अशा प्रकारे ब्लाऊज हे उलटं टाकलेलं आहे. ब्लाऊजचा समोरील भाग उलटा टाकलेला आहे आणि त्यावर अशा प्रकारे पट्टी ठेवली आहे व 1.5 इंच इतकं अंतर घेऊन शिलाई देत आहे. आणि थोडंसं एक्स्ट्राचं कापड हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला वरच्या साईडने पट्टी ही फोल्ड करून त्यावर एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर पाहू शकता आपली आयपट्टी लावणी तयार झालेली आहे. तर आता आपल्याला हुकपट्टी लावून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे 2 इंचाची पट्टी घेतली आहे व आपल्याला ब्लाऊजचा समोरील भाग अशा प्रकारे सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर पट्टी ही अशा प्रकारे ठेवायची आहे व 1.5 इंच इतकं अंतर घेऊन आपल्याला शिलाई द्यायची आहे. आणि पट्टी ही आपल्याला पट्टीवर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. अगोदर अशा प्रकारे आपल्याला पट्टीवर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे व आतल्या साईडमध्ये आपल्याला पट्टी फोल्ड करून त्यावर एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर पाहू शकता आपली आयपट्टी आणि हुकपट्टी लावून तयार झालेली आहे. आता आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे गोलाकार. त्यासाठी मी ते मापाच्या ब्लाऊजवरून गळा हा मापून घेतलेला आहे. तर आपला इतका एक्स्ट्रा होत आहे, त्यामुळे मी अशा प्रकारे गळ्याला गोलाकार देऊन घेत आहे. आणि आपल्याला एक्स्ट्राचा थोडासा गळा कट करून घ्यायचा आहे व गळ्याला गोट लावून घ्यायचा आहे. तर पाहू शकता इथे गळ्याला आकार देऊन झालेला आहे कट. तर आता मी
गळ्याला गोट लावून घेणार आहे. त्यासाठी इथे आपल्याला 1-1 इंचाच्या 2 पट्ट्या तयार करायच्या आहेत आणि ती अर्धा इंच इतकी फोल्ड करून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे त्या पट्टीला. व अशा प्रकारे आपल्याला ती पट्टी ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि थोडंसं एक्स्ट्राचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर आपला एका साईडचा गोट लावून तयार झालेला आहे. आपल्याला दुसऱ्याही साईडला गोट अशाच पद्धतीने लावायचा आहे. अगोदर आपल्याला पट्टी थोडीशी अर्धा इंच इतकी फोल्ड करून ठेवायची आहे आणि आपल्याला पाव इंच इतकी शिलाई देऊन घ्यायची आहे. व अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे, कारण गोट आपला बारीक येतो. आणि आपल्याला पट्टी ही खालच्या साईडने फोल्ड करून आपल्याला गोट तयार करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता आपल्या दोन्ही बाजूला गळ्याला गोट लावून तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपला समोरचा गळा एकदम गोल आलेला आहे. तर आता आपल्याला पाठीमागील समोरील भागाला अटॅच करायचा आहे, म्हणजेच आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. तर आपल्याला पाठीमागील भाग सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर समोरील भाग अशा प्रकारे उलटे ठेवायचे आहेत. आणि आपल्याला आता शोल्डरला शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला दोन्ही भागे बरोबर जोडून घ्यायचे आहेत आणि अर्धा इंच इतके आपल्याला अंतर घेऊन शिलाई द्यायची आहे. अर्धा इंचापेक्षा जास्त आपल्याला अंतर घ्यायचं नाही आहे. आणि आपल्याला शोल्डर जोडताना 2 शिलाई द्यायच्या असतात. तर पाहू शकता आपलं एका साईडचं शोल्डर हे जोडून तयार झालेलं आहे. आपल्याला दुसऱ्या साईडचं शोल्डर अशाच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आपले दोन्ही साईडचे शोल्डर जोडून पाठीमागील भाग समोरील भाग हे जोडून तयार झालेले आहेत. तर आता आपल्याला हे भाग अशा प्रकारे टाकायचे आहेत आणि कोणताही भाग कमी जास्त जर आपल्याला बाही लावायच्या साईडने कमी जास्त वाटत असेल तर आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थोडंसं कट करायचं आहे आपल्याला, जास्त नाही. तर आता आपल्याला बाह्या तयार करून घ्यायच्या आहेत. त्या अगोदर आपल्याला बाही जोडण्याच्या अगोदर आपल्याला अशा प्रकारे चेक करायचं असतं की कोणता पार्ट कमी जास्त आहे का. आणि अशा प्रकारे आपल्याला बरोबर सेंटरमध्ये समोरचा भाग ठेवून अशा प्रकारे कोणता कापड जास्त झालं असेल तर आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे थोडंसं. तर पाहू शकता मी अशा पद्धतीने कट करून घेतला आहे. आणि आता आपल्याला बाही तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी मी अशा प्रकारे बाही घेतली आहे. तर आपल्याला ब्लाऊज पीसची बाही ही आपल्याला सरळ ठेवायची आहे अगोदर, आणि त्यावर आपल्याला अस्तरची बाही ही उलटी ठेवायची आहे. अशा पद्धतीने ब्लाऊज पीसची बाही सरळ ठेवायची आहे आणि अस्तरची बाही त्यावर आपल्याला उलटी ठेवायची आहे आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. बाहीला शिलाई देत असताना आपल्याला पाव इंच इतकं अंतर घेऊन शिलाई द्यायची आहे. अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला बाही अशा प्रकारे करायची आहे. त्यावर आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आता आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करून बाहीवर डबल एक शिलाई द्यायची आहे. आणि आता पूर्ण बाहीला अशा प्रकारे आपल्याला अस्तर हे ब्लाऊज पीसला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला पूर्ण बाहीला अशा पद्धतीने शिलाई द्यायची आहे.
शिलाई देत असताना आपल्याला हाताने प्रेस करत शिलाई द्यायचं आहे, कारण बाहीमध्ये फुगा वगैरे येणार नाही त्यासाठी. तर आपली एका बाहीला शिलाई देऊन झालेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही बाहीला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर पाहू शकता आपल्या दोन्ही बाह्या शिलाई देऊन झालेल्या आहेत. आता आपल्याला बाह्याचं एक्स्ट्राचं कापड हे कट करून घ्यायचं आहे. तर मी अगोदर बाहीला समोरील भागाला गोलाकार दिला नव्हता, त्यासाठी मी आता नंतर बाहीला गोलाकार देणार आहे. तर आपलं एक्स्ट्राचंही कापड कट करून झालेलं आहे. आपल्या दोन्ही बाह्या तयार आहेत. तर आता आपल्याला दोन्ही बाह्याचं सेंटर काढायचं आहे आणि सेंटरमध्ये एक छोटं कट देऊन घ्यायचं आहे. तर आपल्याला ब्लाऊज अशा प्रकारे टाकायचा आहे आणि बाही ठेवून बघायच्या आहेत. सरळ भागाकडून आपल्याला बाही अशा प्रकारे ठेवायच्या आहेत. अशा पद्धतीने अगोदर आपल्याला बाही टाकून बघायची आहे आणि समोरील भागाकडून आपल्याला अर्धा इंच इतकी गोलाई द्यायची आहे. अशा पद्धतीने मी गोलाई देऊन घेत आहे समोरील बाहीला. आणि आपल्याला आता बाहीचं सेंटर हे आपल्याला ब्लाऊजच्या सेंटर शोल्डरवर ठेवायचं आहे, सेंटरवर, आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. बाहीला शिलाई देत असताना आपल्याला बाहीचं अंतर हे अर्धा इंच घ्यायचं आहे शिलाईमध्ये. आणि आपल्याला बाही जोडतानाही सेंटरमधूनच जोडायची असते. तर पाहू शकता आपली एका साईडची बाही जोडून तयार झालेली आहे. बाहीलाही आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. तर पाहू शकता आपल्या बाहीला कुठेही चुन्या वगैरे आलेल्या नाहीत. तर आपल्याला लगेच दुसरी शिलाई देऊन घ्यायची आहे बाहीला. तर पाहू शकता आपली एका साईडची बाही जोडून तयार झालेली आहे. दुसऱ्या साईडची बाही आपल्याला अशाच प्रकारे जोडून घ्यायची आहे. आपल्याला बाहीचं सेंटर हे आपल्याला शोल्डरवर ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने ठेवून बघायचं आहे अगोदर. आणि समोरच्या साईडने जो भाग येत आहे तिकडून आपल्याला अर्धा इंच इतकी गोलाई द्यायची आहे, कारण मी अगोदर अस्तरच्या बाहीला अगोदर गोलाकार दिलेला नव्हता. आणि आता आपल्याला सेंटरवर सेंटर ठेवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे बाहीला. तर आपल्या दोन्ही बाह्या जोडून तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला करायची आहे ब्लाऊजला फिटिंग. त्यासाठी आपल्याला ब्लाऊज अशा प्रकारे सरळ करायचा आहे. सरळ बाजू आपल्याला दोन्ही जोडून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे एक शिलाई द्यायची आहे. ही गुप्त शिलाई असते, कारण आपल्याला ही शिलाई आतमध्ये दिसत नाही, त्याच्यामुळे ही शिलाई देऊन घ्यायची असते. आणि थोडंसं एक्स्ट्राचं कापड हे कट करून घ्यायचं असतं. आपल्याला दोन्ही भाग एकमेकावर ठेवून बरोबर ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे. तर मी दोन्ही बाजूंना अशाच प्रकारे शिलाई देऊन घेत आहे अगोदर व नंतर. आता आपल्याला ब्लाऊज उलटं करून आपल्याला फिटिंगची शिलाई द्यायची आहे. अशा प्रकारे मी
एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ब्लाऊज हे उलटं करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला टाकायचं आहे माप. तर 38 साईजच्या ब्लाऊजची कंबर आहे 30 इंच, 32 इंच, तर मी ते 32चा चौथा भाग घेतला आहे 8 इंच आणि छातीचं माप आहे 38 इंच, त्यामुळे आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे 9.5 इंच व बाहीचा दंडघेर आहे आपल्या 11 इंच, तर मी त्याचा अर्थ घेत आहे 5.5 इंच. आता आपल्याला 3 पॉईंट मिळालेले आहेत, त्यांना आपल्याला एका सरळ रेषेमध्ये फिटिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे. तर पाहू शकता आपल्या एका साईडची फिटिंगची शिलाई देऊन झालेली आहे. आपल्याला दुसऱ्या साईडला अशाच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे. तर आता आपल्याला इकडल्या साईडला फिटिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आपलं ब्लाऊज हे पूर्ण शिवून तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपलं कटोरी ब्लाऊज हे संपूर्ण शिवून तयार झालेलं आहे. पाहू शकता आपली कटोरी छान आलेली आहे. तर पाठीमागील गळाही एकदम गोल आलेला आहे व कुठेही ब्लाऊजला फुगा वगैरे आला नाही, बाहीलाही कुठेही चुन्या वगैरे पडलेल्या नाहीत. समोरचा गळाही एकदम गोल आलेला आहे.